लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. खरंच बोलतो आपण मराठी, ऐकतो मराठी. अहो खोटं कशाला बोलताय. हे ब्रो, व्हॉट्सॲप इज एव्हरीथिंग फाईन. हे सगळं आपल्याला कूल वाटणार आहे आपण, आणि आपण मराठीत बोलतो. मॅन, येस्टरडेज पार्टी वॉज सो फंटास्टिक. आय एन्जॉयड अ लॉट. कशाला? सरळ सांग ना मराठीत, मी काल खूप मजा केली म्हणून. आपण मोठे झालो, इंग्रजी शिकलो, मोठी स्वप्न पाहिली. पण एक प्रश्न विचारू, या प्रवासात आपण आपल्या मराठीला मागे तर टाकलं नाही ना? आपल्या आईचा आवाज मराठीत होता, पहिली गोष्ट मराठीत ऐकली, पहिली प्रार्थना मराठीत केली. मग मोठं झाल्यावर मराठी बोलण्यात कमीपणा का वाटतो? हा, आता तुमची मराठी नको तिथे बरोबर निघेल. कालचाच एक किस्सा सांगतो. एका वडापावच्या गाडीवर गेलो होतो. तिथे एक नॉन मराठी माणूस काम करत होता. त्याचं हिंदी बोलणं ऐकून आपल्यातल्या एका दादाचा मराठी बाणा जागा झाला. ए, माझ्याशी मराठीत बोलायचं काय? ही माझ्या राजांची शिकवण होती का? तो बिचारा घर चालावा म्हणून 4 पैसे कमवायसाठी आपल्या महाराष्ट्रात आलाय, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट नाही का? तिथे आपण हिंदी आणि मराठीचा वादविवाद घालत बसणार आहे. आणि अशाच ठिकाणी बरा तुमचा मराठी बाणा जागा होतो. हे रवी तर इंग्रजी भाषेला डोक्यावर घेऊन मिरवता. मला माहिती आहे इंग्रजी ही काळाची गरज आहे, पण गरजेपुरतीच बोला ना मग. पण नाही, तुमच्यासाठी हा तर ट्रेंड झालाय. इंग्रजी बोलणं म्हणजे कसं, एक स्टँडर्ड लेवल असते नाही का? मराठी बोलणारा म्हणजे काय सर्वसाधारण माणूस आहे तो. आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. अच्छा, हो का? हे तुमचं भाषेवरचं प्रेम. हे बघा, शिका, तुम्ही सगळ्या भाषा शिका जगातल्या, पण आपल्या मातृभाषेला कधी विसरू नका. कवी कुसुमाग्रजांनी मराठी भाषेला स्वाभिमान मिळवून दिला, आणि आपणच जर आपल्या भाषेचा अभिमान नाही ठेवला तर मग पुढच्या पिढीला आपण काय सांगणार? परी अमृता तेही पैजा जिंके, ऐसा अक्षरेची रसिके मिळविन. मराठी भाषा ही अमृतापेक्षाही गोड आहे असं ज्ञानेश्वर माऊली महाराजांनी सांगितलं. आणि माझ्या छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी मराठी भाषेला राजाश्रय मिळवून दिला. कल्पना करा की 20 वर्षानंतर तुमचा मुलगा तुमच्या पुढे उभा आहे. तो यशस्वी आहे, चांगल्या पदावर आहे, खूप पैसे कमवतो, आणि तो जर तुम्हाला बोलत असेल की डॅड, कॅन यू प्लीज स्पीक इन इंग्लिश, आय एम नॉट कम्फर्टेबल विथ मराठी, तेव्हा तुम्हाला कसं वाटेल? अभिमान वाटेल तुम्हाला तुमच्या मराठी भाषेचा. लक्षात ठेवा, भाषा एका दिवसात मरत नाही, ती रोज थोडी थोडी मरते जेव्हा आपण तिच्याशी बोलणं बंद करतो. मराठी पाऊल पडती पुढे. अहो, मराठी पाऊल पडतंय कुठं पुढे? आपलीच माणसं आपले पाय खेचायला उभी आहेत ना इथे. आज प्रश्न असा नाही की मराठी भाषा टिकेल का, प्रश्न असा आहे की तुम्ही तिच्याबरोबर उभे राहाल का? आता आपली भाषा संपवायला आली आहे हाकामारी. हो, हाकामारी. ती आपली भाषा संपवेल याआधी आपण तिला संपवूया. आपली भाषा जपूया, आणि आपली भाषा इंग्रजी शाळेपर्यंत पोहोचवूया. मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.